राम राम मंडळी, आज आपण बघूया पॅन्टचे कटिंग. तर आपण प्रॉपर कटिंग आज 4 पॅन्ट कटिंग करणार आहोत. चला तर एक टाकून घेऊया आपण एक व्यवस्थित मध्ये पॅन्ट कटिंग. चला तर तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघा. मित्रांनो, चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उलटा कपडा आतून घालायचा. पूर्ण असं किनारला किनार टच करायचं मित्रांनो. कपडा मागं पुढं होणार नाही याची काळजी घ्यायची. ओके, कपडे कुठं ओळी पडणार नाही, कुठं मागं पुढं राहणार नाही, असं व्यवस्थित याची दक्षता घ्यायची. त्यानंतर चौथा 4 पॅन्ट कटिंग करणार आहोत मित्रांनो आपण एका वेळी. पॅन्ट व्यवस्थित सेट करून घ्यायची मित्रांनो. अशी मागं पुढं कपडा राहणार नाही त्याची. या स्केलनं इथून पहिले किनारसाठी एक मार्क करून घ्यायचा. त्यानंतर या स्केलनं उभी आणि आडवी मार्किंग करून घ्यायची. ही मार्किंग मित्रांनो पूर्ण करायची, स्ट्रेट पर्यंत घ्यायची, बॉटम पर्यंत. पॅन्टची लंबी टाकायची मित्रांनो. पहिले आपली पॅन्टची लांबी आहे 35 इंच. लांबी आहे मित्रांनो पॅन्टची. तर 1.5 इंच कमी घ्यायची. प्लस 2.5 इंच बॉटम फोल्डिंग साठी. सेम मार्क इकडे लावून घ्यायचा आपल्याला. हे दोन्ही मार्क मित्रांनो सरळ करून घ्यायचे. त्यानंतर याचं सीट मित्रांनो 38. तर आपली आपण जे मॅनी मोजतो राऊंड मध्ये, ती मॅनी आहे आपली 25 सेंटीमीटर माडी टाकायची, सॉरी मॅनी टाकायची. एकदम परफेक्ट फिटिंग होऊन जाते पॅन्टची. सव्वीस इंच मांडी आहे मित्रांनो. 1.5 इंच फलाई मार्जिन आपली चेनसाठी. आणि हे झालं सेंटर. इथून घ्यायचं मित्रांनो 1.5 इंच. आणि बॉटम आहे आपली 17. इंच बॉटम मित्रांनो. 4.25 इंच सेंटर. माप सांगतो पूर्ण. 35 इंच लांबी, सॉरी 17 इंच बॉटम. 35 इंच लांबी, 26 मांडी आणि 36 इंच कमर आहे मित्रांनो. या पॉइंटला आपली स्केल अटॅच करायची आणि सेम इकडं आपल्याला हे करून थोडं आपली क्रॉस मध्ये पॅन्ट आहे मित्रांनो.
दोन इंच क्रॉस करून घ्यायची आपली खालची बॉटम, नाही मग पॅन्ट आतल्या साईडनं अशी वळल्या जाते, व्यवस्थित काही पॅन्ट बसत नाही. सेम मार्क इकडून घ्यायचा करून त्यानंतर थोडंसं क्रॉस करून घ्यायचं आपल्याला, इकडनं पण क्रॉस करायचं थोडं. आता जे ही मार्क आहे आणि हे असे प्लेन स्केलनं याची मार्किंग सरळ करून घ्यायची अशी. जिथून राऊंड संपते आपला, जिथून राऊंड चालू होते तिथं आपली चेन लागेल मित्रांनो. त्यानंतर प्लेट मार्किंग करायची. इथं आपली पहिली प्लेट, समोर डाऊन करायचं मित्रांनो पाऊण इंच. शेप स्केल मध्ये अशी व्यवस्थित शेप घ्यायची आहे. त्यानंतर 2.5-3 इंचावर एक प्लेट, इथे एक पडेल आपली, इथे एक प्लेट मित्रांनो. इथं आपली पहिली प्लेट, दुसरी प्लेट, कमर आहे मित्रांनो 36 इंच 9, आता बाहेर राहिला आपला 2.5-3 इंच. ओके, याच्यात 2 प्लेट, 1.5 इंच गेला आपलं शिलाई इकडं, आणि पण 1.5 इंच शिलाईमध्ये गेलं, राहिलं 1.5 इंच, 1.25 इंचाची एक मित्रांनो 2 प्लेट आपल्या पडून जातात. 1.5 इंचामध्ये 2 प्लेट, 2.5 इंचामध्ये 2 प्लेट व्यवस्थित सेट होऊन जातात. हे आपला कोपरा निघलाय त्या सेटपर्यंत सरळ करून घ्यायचा आहे मित्रांनो, म्हणजे इथे पॅन्ट आपली मित्रांनो फुगणार नाही. हे जे आपला कोपरा निघलाय त्या साईडपर्यंत सरळ करून घ्यायचा आहे मित्रांनो, म्हणजे इथे पॅन्ट आपली फुगणार नाही. नवीन मित्रांनो आपली कमर 1.5 इंच शिलाई मारायची आणि 2.25 इंचाच्या प्लेट पडतात मित्रांनो. प्लेटचा कुठला दुसरा. ओके, आता जे आपला राहिलेला कपडा आहे हा सेम काय, फक्त काय करायचं असेल धरायचा व्यवस्थित, असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर एक एक कपडा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा. पाहून घ्यायचं मित्रांनो कपडा कोणता मागा पुढे आहे का, सरळ आहे का, नंतर अर्धा वेळ असं व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर खालचा कपडा जिथं आहे आपला तिथून एक मार्क करून घ्यायचे कटिंगसाठी, सोपं जाते, नाही तर मग कपडा मागं पुढे होऊन जातो. आपला फ्रंट पार्ट आहे हा असा व्यवस्थित त्या मार्कला अटॅच करून घ्यायचा, नाही तर मग कपडा आपला खाली वर घेऊन जातो.
दोन्ही मार्क मित्रांनो सरळ करून घ्यायचे. त्यानंतर हे मार्क इथून अर्धा इंच खाली एक मार्क करायचा. 1.25 इंच बॅक उचलायची मित्रांनो थोडी आणि हे मार्क सरळ करून घ्यायचं. त्यानंतर 2.5 इंच लुजिंग डबल प्लेट पॅन्टसाठी आणि इथं 1.5 इंच. असं व्यवस्थित शेपमध्ये बसवून एक मार्किंग करून घ्यायची मित्रांनो. थोडी कमी वाटते, लूज पॅन्ट आहे मित्रांनो. असं शेपमध्ये बसवून घ्यायची. छत्तीस इंच कमर आहे मित्रांनो, 9.36 आणि 1.5 इंच मागच्या डाससाठी आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. हे मार्क जे आहे ते इथं सेम उचलून घ्यायचं आणि हे दोन्ही मार्क असे जोडून घ्यायचे. हे असं शेपमध्ये घ्यायचं मित्रांनो. ओके, झाली पॅन्टची कटिंग. सुरुवातीला पहिले खालचे बॉटम लाईन कापून घ्यायची आपल्याला, कट करायची. म्हणजे कपडा जर कमी जास्त असला तर ते आपल्याला इथं समजून जातं. चारी कपडे कट झालेले आहेत आपले, त्यामुळे व्यवस्थित आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. घ्यायचं मित्रांनो 2.25 इंच आणि त्यातलं पॉकेट हे सेंटर इथं आपल्याला कुटका. इथं आपला मागचा डाच राहील. इथून आपली कमरची बेल्ट जोडले जाईल. इथून इकडे आपली मार्जिन मित्रांनो. हे आपली उलटी साईड. आता व्यवस्थित कपड्यावर कपडा टाकायचा मित्रांनो. ज्या कपड्याचा पार्ट त्या कपड्यावर व्यवस्थित हातरून घ्यायचा. असं एक
दुसरा, हे झाला तिसरा, हे झाला चौथा.